तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तर जे पंकज देशमुख त्याची आत्महत्यापासून हत्या आहे, तर असं तुम्हाला नेमकं का वाटते? पहिली गोष्ट म्हणजे सदरू व्यक्तीची पत्नी स्वतः बनून झालेली आहे। पत्नीला पतीच्या डे टू डे हालचाली आणि त्याच्या स्वभावाची रचना, त्याचं सर्व जेवढा अभ्यास राहतो तेवढा दुसरा कोणाला राहत नाही आणि त्या आत्मविश्वास पूर्ण ती सांगून राहिली की माझा नवरा आत्महत्या करू शकत नाही। हा झाला पहिला भाग की तिच्या बोलण्याला आपण विश्वास ठेवला पाहिजे। तुम्ही कोणी असो की पत्नी जर बोलते तर तिच्याकडे काहीतरी कॉन्क्रीट कारण आहे म्हणून ती बोलते आहे। हा झाला पहिला भाग। दुसरा भाग, प्रत्येक माणसाचा जसा माझाही तुम्हाला अंदाज आहे, तुमचा मला अंदाज आहे की आता एखादा वाईट प्रसंग आला तर मला माहित आहे की प्रल्हाद दत्ता काही झालं चालेल पण असं लोकांचा बोल उसळणार नाही। राजू वाडे काही प्रसंग त्या वाईट आला, परिस्थिती खूप कठीण झाली पण तरी हा आत्महत्या करणार नाही असं आम्ही ठणकावून सांगू शकतो। तसं पंकजच्या बाबतीत देखील मीच नाही तर सर्वांचंच म्हणणं आहे की पंकज हा आत्महत्या करणाऱ्यातला पोरगा नव्हता। हा झाला जसं स्वभावाचा। आज मी तुझा अंदाज घेतोय, तुम्ही माझा अंदाज घेतोय की प्रश्न पाठवा किती संकट आलं किती वाईट काढला तर आम्हाला असं डोक्यात भूमिका घेणार नाही असा जो विश्वास असतो तसा पंकज तो एक आम्ही पाहिलेला आहे। तुम्ही माझ्या पक्षाशी संबंधित नव्हता पण त्याचं वावरणं फिरणं चालणं बोलणं जे आम्ही अनुभवलेलं आहे त्यातून वाटतं की तो आपल्या ह्याच्यातला करणाऱ्यापैकी नाही। सर, याच्यात नेमकं समजा एक घातपात आहे, नेमकं संशयाची सुई तुम्हाला कोणाकडे वाटते, नेमकं काय झालं असेल तो तपासाचा भाग आहे। आम्ही कोणाकडे बोट देण्याचा हे करण्याचा आमचा काही कारण असते, कधी आम्ही डे टू डे काही त्यात संबंधित नाही आहोत। परंतु ज्या जखमा झालेल्या आहेत, ज्या बॉडीवरच्या शरीरावरच्या जखमा दिसून आलेल्या आहेत, त्यानंतर बोटं मोडलेली, ठीक आहे ना, एखादी जखमा उडी मारता मारता एक हात घसरला आपण समजू शकतो पण बोटं मोडलेली आहे। बोटं मोडणे म्हणजे ती पूर्ण बेंड झालेली 2 की 3 बोटं, म्हणजे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रकारचा प्रहार झालेला असला पाहिजे। सर, पंकज देशमुखचे शवविच्छेदन फॉरेन्सिक लॅबकडून करण्यात आले। फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट असा आहे की ती आत्महत्या आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? कसं राहतं, हा झाला लॅबोरेटरी मेडिकल रिपोर्ट आहे, तो मेडिकल रिपोर्टच्या बाबतीतही आपण आपल्या देशामध्ये मेडिकल रिपोर्ट कशा प्रकारे मॅनेज केले जातात ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये। अनेक प्रकरणामध्ये अशा गोष्टी घडल्यासारखं आपल्या कानावर विषय आहेत। कार्य याची होऊ शकते किंवा नसेल, पण आज जे सकृतदर्शनी बॉडीवरचे असणाऱ्या खुणा, बॉडीवर त्यातल्या त्यात बोटं मोडलेली हा मला सर्वात त्यातला कठीण न पटणारा भाग आहे। आत्महत्या करणाऱ्या माणसाची बोटं कशी फुटू शकतात, एखाद्या वेळेला रक्त बंबाळू शकतात पण बोटं व्हायच्याच नाही। सर, या संदर्भात तुम्ही जे स्थानिक ठाणेदार आहे या संदर्भात तुम्ही काही ठाणेदाराशी चर्चा केली का? माझं मी त्यांची सह्याडी चौकशीची मागणी आहे। ते याच्या अगोदर याच्या आधी नाही, आमचं काही तसं चौकशी करायचं त्याचं काही कारण नाही। फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट काय आला, कारण काय आहे? कारण मला काही कारण नाही करायचं त्याचं, ती चौकशी करायचं मला काही कारण नव्हतं, कारण की घरातलं कोणी काही बोललेलं नव्हतं। कोणी बोललेलं नसताना विनाकारण त्यात डाग खूपच नाही। 4-5 भाग मला चांगला न पडणार। 5-4 दिवसानंतर सोशल मीडियात चर्चा आहे, त्यानंतर तुमचं काही बोलणं झालं का? नाही, या 2 दिवसातच ऐकलं मी। या 2 की 3 दिवसात, आता 3रा दिवस असेल मराठी सोशल मीडियाचा। आणि काल पण लग्नाच्या घडबडी एवढ्या होत्या, आज थोडं हे मिळालं, म्हटलं आधी पहिल्यांदा माऊलीला भेटायला जाऊ आपण, प्रत्यक्ष त्यांचं ऐकलेलं आणि बोललेलं यामध्ये फरक राहणार आहे। तर ज्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत न पटणाऱ्या काही 2-3 गोष्टी घडल्या, तो माणूस आत्महत्या करणारा नाही आहे आणि त्याच्या शरीराच्या जखमा ह्या काही, आणि बरं त्यातल्या त्या जखमाचा रेकॉर्डला घेतल्या गेलेल्या आहे। जे तिथं पंचनामा राहतो, इन्क्वेस्ट पंचनामा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या ठिकाणी प्रत्येक बारीक बारीक जखमचा उल्लेख त्या ठिकाणी असायला पाहिजे होता, तो त्यात उल्लेख झालेला नाही आहे। तो ज्या आता मला कागद